सत्तेतील असणाऱ्या घटक पक्षातील एका सहकारी पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असताना सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुरुडच्या एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे मैं हूं डॉन या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करत आहे। हा केवढा निर्लज्जपणाचा कळस हा सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेला आहे। ह्याच्यातूनच त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे की संपूर्ण रायगडवरचा डॉन मी आहे, महाराष्ट्राचा डॉन मी आहे, मला वरिष्ठांचा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांचं पाठबळ आहे। हे तर सुनील तटकरेंना ह्या माध्यमातून दाखवायचं नाही ना। एवढी मोठी क्रूरपणे हत्या मंगेश कालोखेंची झाली असताना असं कृत्य एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा सिनियर मोस्ट असणारा सुनील तटकरे या ठिकाणी करतायत आणि मग ते आम्हाला सांगतात की आमदार आमच्यावर आरोप करतात, आमदार आमच्यावर आरोप करतात। अरे तुम्ही वागताय तसे। हीच जर हत्या तुमच्या कुटुंबातली कोणाची झाली असती, तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याची झाली असती तर तुम्ही अशा पद्धतीने नाचत बसले असते का? कार्यक्रम जरी असला तरी आपण त्या ठिकाणी भान ठेवायला पाहिजे हवं होतं सुनील तटकरेंनी। आपण त्यांना सगळेजण त्या ठिकाणी त्यांनी फक्त बोलतात आणि मग राजकीय परिपक्वता असणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। परंतु मी नेहमी सांगत आलेलो आहे की सुनील तटकरे हे कुटीरनीतीचा डाव खेळत असतात। अतिशय शूळ असणारा हा राष्ट्रवादीचा करप्ट असणारा भ्रष्टाचारी असणारा हा नेता आहे आणि ह्याला काही त्या ठिकाणी पडलेलं नाही। सत्तेचा माज भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्या पैशातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हत्या घडून आणायच्या हे सगळं काम त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून सुनील तटकरे या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।